पुढची बातमी सोलापूरमधून आहे। सोलापुरात आणखी 4 अल्पवयीन गर्भवती मुली आढळून आलेल्या आहेत। महापालिकेच्या रुग्णालयातल्या डॉक्टरांनी पोलिसांना तशी माहिती दिलेली होती। 34 अल्पवयीन मातांप्रकरणी चौकशी सुरू असतानाच आता डॉक्टर हे अधिक सावध झालेले होते। मनपाकडून सगळ्या प्रसूतिगृहामध्ये वर्षभरामधील बाळंतपणांची फेर तपासणी ही देखील आता सुरू झालेली आहे। तर महापालिकेकडून 4 सदस्यांची 7 पथकं स्थापन करण्यात आलेत। 24 आणि 25 एप्रिलला 2 बालविवाह रोखण्यामध्ये देखील प्रशासनाला यश आलेलं होतं। सोलापुरातल्या बाळे परिसरामध्ये 13 वर्षीय मुलीचा साखरपुड्यामध्ये लग्न लावण्याचा प्रयत्न झालेला होता। तर पंढरपुरामध्ये देखील अल्पवयीन मुलीचं लग्न होणार असल्याचं कळताच कुटुंबाला सांगून ते रोखण्यात आलेलं आहे। आणि दरम्यान यातील दोषींवरती कारवाई करणार असा इशारा पालकमंत्री जयकुमार गोरेंनी दिलाय। नाही, प्रशासनाने त्याची तातडीने चौकशी केली पाहिजे, तसं असेल तर कारवाई केली पाहिजे। अशा कुणाला बेर करता कामा नये। त्याची चौकशी करण्याच्या सूचना या निमित्तानं मी देईन आणि अशा घटना घडू नयेत भविष्यामध्ये याची काळजी घेतली जाईल। अशी कुणीही माहिती लपवली, अशा पद्धतीचं कृत्य कुणीही केलं तर त्याच्यावर कारवाई केली जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।